नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. महापालिका सर्वसाधारण सभेचे लाईव्ह प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय. पिंपरी चिंचवड महापालिकेतील सर्वसाधारण सभेचे लाईव्ह प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपकडून घेण्यात आला आहे. याआधी झालेल्या सभांचे कामकाज लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे दाखवण्यात आले होते. शहरातील नागरिकांचा त्याला प्रतिसाद देखील मिळत होता. परंतु शहरातील नागरिकांना यापुढे सर्वसाधारण सभा लाईव्ह पाहता येणार नाही. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे शहरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नैसर्गिक नाल्यांवर कंपन्यांचे अतिक्रमण. भोसरी एमआयडीसीतील नैसर्गिक नाल्यांवर 50हून अधिक कंपन्यांनी अतिक्रमण केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पावसाळ्यात अनेक कंपन्यांना जलमय परिस्थितीचा सामना करावा लागेल. या कंपन्यांवर महापालिका प्रशासनाने कारवाईची भूमिका घेत अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस बजावत तात्काळ अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले आहेत. दिलेल्या वेळेत अतिक्रमण न काढल्यास पालिकेकडून तोडक कारवाई करण्यात येईल व त्याचा खर्च सदर कंपन्यांकडून वसूल करण्यात येईल असा इशारा देखील पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तडीपार गुंडाला अटक. तडीपारीच्या आदेशाचा भंग करत हातात कोयता घेत दहशत माजवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला निगडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मुस्लिम दफनभूमी ओटा स्कीम निगडी जवळ करण्यात आली. इम्तियाज उर्फ चिंट्या मुस्ताक शेख वय 26 राहणार ओटा स्कीम निगडी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2025 मध्ये 2 वर्षासाठी आरोपीला तडीपार करण्यात आले होते. तरी त्याने शासनाची परवानगी न घेता शहरात प्रवेश केला होता. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाची दुर्दशा. पिंपरी चिंचवड शहरातील रामकृष्ण मोरे नाट्यगृहाच्या दुर्दशेबाबत कलाकारांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. अलबत्त्या गलबत्त्या या लोकप्रिय नाटकाच्या प्रयोगादरम्यान कलाकारांनी थेट प्रेक्षकांसमोर नाट्यगृहाच्या समस्या मांडत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. यापूर्वीही कलाकारांनी अनेक वेळा नाट्यगृहाच्या अवस्थेबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र पालिकेकडून कोणतीही ठाम उपाययोजना झाली नसल्याने कलाकारांनी प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जुगार खेळणाऱ्या 2 महिलांवर कारवाई. फुटपाथवर पैसे लावून चिमणी पाखरू नावाचा जुगार खेळणाऱ्या व खेळवून घेणाऱ्या 2 महिलांवर पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे. ही कारवाई डांगे चौकात करण्यात आली. रेश्मा मिथुन आटोटे वय 35 राहणार बालाजीनगर झोपडपट्टी भोसरी व सखुबाई दशरथ शिंदे वय 32 राहणार थेरगाव फाटा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.